नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, आजची आपली रेसिपी आहे पाणीपुरी। आता आमच्याकडे याला पाणीपुरी किंवा गोलगप्पे असंही म्हणतात आणि वेगवेगळ्या भागांमध्ये याची वेगवेगळी नावं आहेत। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। हे गोलगप्पे बनवण्यासाठी मी फक्त 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त खमंग कुरकुरीत असे आपले गोलगप्पे हे तयार झालेले आहेत। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आपल्याला असा जाड रवा घ्यायचा आहे, बारीक रवा अजिबात घ्यायचा नाही। जाडच रव्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे। त्यानंतर आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ सुद्धा आपल्याला न चाळताच घ्यायचं आहे, म्हणजे चाळून अजिबात घ्यायचं नाही। न चाळताच आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे। आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ आणि रवा। आता इथं तुम्हाला ज्या प्रमाणात हे गोलगप्पे बनवायचे असतील तेवढं तुम्ही इथं रवा आणि पीठ घेऊ शकता, म्हणजे घरातील कुठल्याही भांड्याने हे मोजून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं। मीठ खूप जास्त अजिबात घालायचं नाही, कारण मिठाला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमी प्रमाणातच घालायचं आहे। मी इथं अगदी थोडंसं मीठ घातलं। त्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। थोडा घट्टसरच आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी असा घट्टसरच हे भिजवून घेतलेलं आहे पीठ। त्यानंतर आता आपल्याला अगदी 2 मिनिट हे असं मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं 2 मिनिट मी हे मळून घेतलं। त्यानंतर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे असंच मुरत ठेवायचं आहे। अर्धा ते पाऊण तासात तुम्ही पाहू शकता मस्त असं हे पीठ मुरलेलं आहे आणि आता परत एकदा हे पूर्ण असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आता याचे आपण गोलगप्पे बनवून घेऊया। आता आपण पोळीसाठी जेवढा गोळा हातामध्ये घेतो त्यापेक्षा थोडा लहान गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं याला गव्हाचं पीठ लावून याची मस्त अशी आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। आता इथं तुम्ही अगदी छोटे छोटे गोळे करून याच्या लहान लहान पुऱ्या बनवल्या तरीसुद्धा चालते, पण मी अशी एक मोठी पोळी लाटून घेते। अगदी पातळ आपल्याला अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अगदी पातळ मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर आता एका छोट्या वाटीने मी ह्या पुऱ्या बनवून घेते। आता इथं तुम्ही वाटीचा आकार थोडा मोठाही घेऊ शकता, पण माझ्या घरात लहान मुलं आहेत त्यामुळे मी अशी छोटीच वाटी घेतलेली आहे आणि या वाटीने आपल्याला व्यवस्थित ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी सहज ह्या पुऱ्या तयार होतात आणि अशा पद्धतीने आपल्याला वाटीने जर ह्या पुऱ्या बनवल्या तर अगदी एकसारखे आपल्या हे गोलगप्पे तयार होतात। तुम्ही पाहू शकता अगदी गोल मस्त असे आपले गोलगप्पे तयार झालेले आहेत, म्हणजे या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता ह्या काढून घेऊया। आता अगोदर आपल्याला एवढ्याच तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या तळून आणि त्यानंतर दुसऱ्या बनवायच्या आहेत। त्यासाठी मी आता कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं। तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या सोडायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता टम्म अशा ह्या पुऱ्या फुगत आहेत। आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची, म्हणजे आपण ज्यावेळेस ह्या पुऱ्या तेलामध्ये सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आणि नंतर मंद गॅसवरती मस्त लालसर होईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडने व्यवस्थित ह्या अशा तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त अशा खमंग खुसखुशीत आपल्या हे पुऱ्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे हे गोलगप्पे तयार झालेले आहेत। आता हे काढून घेऊया। त्यानंतर आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व हे गोलगप्पे बनवून घ्यायचे आहेत। अगदी छोटासा गोळा घ्यायचा, त्याची मस्त अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहेत। आता अशा पद्धतीने जर बनवले तर बनवायला खूप सोपे जाते आणि खूप कमी वेळामध्ये तयार होतात हे गोलगप्पे, म्हणून मी अशाच पद्धतीने हे गोलगप्पे बनवत असते आणि दिसायलाही खूप छान दिसतात, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनेच हे बनवून घ्यायचे आहेत। आता सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता परत आपल्याला एकदा ह्या पूर्ण तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे एवढ्या बनवायच्या, एका पोळीच्या बनवायच्या आणि त्या तळून घ्यायच्या आणि नंतर पुढच्या बनवायच्या। तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्यावर मस्त टम्म अशा ह्या वर येत आहेत फुगून। आता दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित ह्या तळून घ्यायच्या आहेत। आता 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून जवळजवळ 70 ते 80 गोलगप्पे तयार झालेले आहेत आणि त्यामधले फक्त 6 ते 7 याच्या पापड्या झालेल्या होत्या, पण काही हरकत नाही, पापड्याही खायला खूप छान लागतात। आता मी सर्व गोलगप्पे हे तळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता।
आणि यामधल्या ज्या पापड्या आहेत त्या मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. 6 ते 7 इथं पापड्या तयार झालेल्या आहेत. ह्या पापड्याही खायला खूप छान लागतात. तुम्ही पाहू शकतात मंडळी, फक्त 1 वाटी रव्यापासून आणि अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून मस्त खमंग खुसखुशीत असे आपले गोलगप्पे तयार झालेले आहेत. त्यानंतर मी इथं पाणीसुद्धा बनवून घेतलेलं आहे. तिखट पाणीच माझ्या मुलांना खूप जास्त आवडते, त्यामुळे मी तिखट पाणी बनवलेलं आहे. सोबत कांद्याची पात आणि बटाटा उकळून घेतलेला आहे. कारण माझ्या मुलांना गोड किंवा आंबट पाणी अजिबात आवडत नाही. त्यांना अशी सिंपलच पाणीपुरी म्हणजे तिखटच पाणीपुरी खूप जास्त आवडते. त्यामुळे मी असं तिखटच पाणी बनवत असते. आणि या पाण्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर मंडळी, फक्त 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरून मस्त अशी पाणीपुरी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने ही पाणीपुरी एकदा नक्की बनवून बघा. चवीला खूप छान होते. तर मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. लाईक केल्यानंतर हाईप करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.